लवकरच नव्या सरकारचा शपथविधी पार पडेल। या सरकारमध्ये मंत्रिपदासाठी अनेक आमदार इच्छुक आहेत। मात्र मंत्रिपदासाठी या आमदारांना महाशक्तीच्या परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे आणि या परीक्षेचा पेपर स्वतः अमित शहा हे तपासणार आहेत। त्यासाठी शहांनी पेपर सेट सुद्धा केलाय। आता त्या पेपरमध्ये कोणता आमदार पास होणार हे त्या मंत्र्याचं रिपोर्ट कार्ड बघूनच ठरणार आहे। बघूयात। कुणी रेणुका मातेला साकडं घालतंय तर कुणी सूट शिवून तयार आहे आणि एकांना तर फडणवीसांच्या चरणाशी बसायचंय। आणि हे सगळं कशासाठी? तर सत्ता स्थापनेनंतर एखादं तरी मंत्रिपद मिळण्यासाठी। पण महायुती सरकारचा मुख्यमंत्री कोण हे जसं दिल्लीत ठरलं तसंच महायुतीच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाचं अपॉइंटमेंट लेटर कुणाला द्यायचं याचेही सगळे अधिकार सध्या एकाच नेत्याकडे आहेत, ते म्हणजे अमित शहांकडे। दिल्लीत झालेल्या महायुतीच्या बैठकीनंतर अमित शहांनी मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या प्रत्येक आमदाराचं रिपोर्ट कार्ड मागवल्याची माहिती आहे। महायुतीमध्ये 3 घटक पक्ष आहेत। या तिन्ही घटक पक्षांमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी प्रत्येक जण जरी इच्छुक असला तरी मुख्यमंत्री पदाचा ज्या पद्धतीने अमित शहा निर्णय घेत आहेत तसाच कॅबिनेट संदर्भातला निर्णय देखील अमित शहा घेणार आहेत आणि यासाठीच प्रत्येक उमेदवार जो इच्छुक आहे त्याचं रिपोर्ट कार्डच अमित शहांना मागितल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। आता आधीच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या आणि मंत्रिपदासाठी इच्छुक इतर आमदारांच्या निवडीसाठी अमित शहांनी एक प्रश्नावलीच तिन्ही पक्षाच्या नेत्यांसमोर ठेवली आहे। माजी मंत्र्यानं महायुती सरकारच्या काळात मंत्रालयात कशा प्रकारे कामकाज केलं, संबंधित मंत्री मंत्रालयात किती वेळ कामकाजासाठी देत होता, महायुती म्हणून आपल्या घटक पक्षातील आमदारांची वागणूक कशी होती, या मंत्र्यानं केंद्राच्या आणि इतर राज्याच्या निधीचा विनियोग कशा प्रकारे केला, संबंधित मंत्र्यांमुळे महायुती अडचणीत येईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती का, मंत्र्यानं कोणती वादग्रस्त वक्तव्य केली आहेत का, अशा प्रकारची प्रश्नावली समोर ठेवण्यात आली आहे। पण थेट दिल्लीतून होणाऱ्या मंत्रिपद निवडीवरून विरोधी पक्षानं मात्र भाजपवर गंभीर आरोप केलाय। एखाद्या पक्षामध्ये कोण मंत्री व्हावं त्या पक्षाचा प्रमुख त्या ठिकाणी सहसा ठरवत असतो। अजितदादांच्या पक्षाचं कोण मुख्यमंत्री व्हावं दादांनी ठरवावं, एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचं कोण मंत्री व्हावं हे त्यांनी ठरवावं। पण अप्रत्यक्षपणे आता भाजपच ठरवतं त्यांच्या पक्षामध्ये कोणाला मंत्री करायचं। भाजपला फॉर असणारे नाही तर भाजपकडे झुकलेले असे जे कुठले आमदार आहेत त्यांना मंत्रिपद देऊन मग कुठेतरी 29ची तयारी एक हाती सत्ता या महाराष्ट्रामध्ये भाजपची आणायची ती आता कुठेतरी प्रत्यक्षपणे भाजपने सुरू केली असं आपल्याला म्हणावं लागेल। पण महायुतीच्या नेत्यांकडून मात्र यावर सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहे। त्यावेळी मंत्रिपदासाठी जे इच्छुक आहेत त्यांचे काही रिपोर्ट्स कार्ड मागून घेतलेले आहेत आणि त्यानुसार मंत्रिमंडळाचं काही वाटप केलं जाणार असल्याचं कळतंय। काय मेरिटनुसार वाटप? हे एक प्रोसेसचा भाग आहे। ज्यांना कुणाला मंत्री बनायचं किंवा ज्यांना कुणाला मंत्री बनवायचं त्यासाठी त्या मतदारसंघातला असलेला त्याचा रिपोर्ट कार्ड त्या पोलीस खात्याकडून इतर विभागाकडून मागवला जातो आणि त्याबरोबर तो त्या कॅपॅसिटीचा आहे की नाही ते ठरवलं जातं। आता इच्छुकांचं रिपोर्ट कार्ड घेऊन तिन्ही पक्षांचे नेते दिल्लीत जातील। त्यानंतरच ठरेल की कोण मंत्री होणार आणि कुणाला आमदारकीवरच समाधान मानावं लागणार। त्यामुळे कुणी कितीही काही म्हटलं, कितीही तयारी केली, पक्षातल्या वरिष्ठांची भेटही घेतली तरी मंत्रीपद महाशक्ती प्रसन्न झाल्याशिवाय मिळणार नाही हे मात्र नक्की। निलेश बुधावलेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।